Hello, this is the Maya Artifact episode number 1223. आजची तारीख आहे 17 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 8:45 झाले आहे. राईट नाव मी नागपूरला आहे. टेरेसवर इथे घुमून राहिलो आहे. आज काय असं काही खास दिवस वगैरे नाही आहे. जस्ट रिली नॉर्मल. म्हणजे सकाळी उठलो, ऑफिसला गेलो. आज बादल आला होता ऑफिसमध्ये. ऍक्च्युली टेस्ट होती त्याची. मला म्हणलं की भाऊ टेस्टला येऊन जा, रिक्रुटमेंट सुरू आहे. सो तो आला, टेस्ट वगैरे दिली त्यांनी, चांगली दिली. म्हणजे जस्ट लाईक त्यांनी ऑलमोस्ट पूर्ण बनवलंय. क्रिएटिव्हिटी वगैरे थोडीशी राहिली त्याची, बट या आणि ठीकठाक बनवलाय. ऑफकोर्स तो जॉईन होईल, बट हा एक प्रॉब्लेम आहे का केव्हा होईल, कारण स्टील आमच्याकडे पीसी आहे नाही आणि ऑलमोस्ट दोन्ही शिफ्ट मध्ये सगळे मुलं भरून आहे. सो काहीच जागा नाही आहे. आय डोंट नो हे लोक म्हणजे प्लॅनिंग कशी करतात. म्हणजे रिक्रुटमेंट तर करून राहिलंय, बट यांची जॉईनिंग केव्हा करेल आय डोंट नो. बट स्टील ते पाहू पुढे वगैरे. बट या राईट नो. मग त्याच्यानंतर मग काही नाही, मग मी ऑफिसमध्ये काम वगैरे केलं. संध्याकाळी आलो, खूप थकून होतो. सो जस्ट लाईक कपडे काढले, हात पण नाही धुतले आणि झोपलो. आता 7:30 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालं, थोडस पोट साफ वगैरे केलं, मोबाईल वगैरे थोडासा छेडला. अँड देन मी लॅपटॉप वगैरे ओपन करूनच नाही पाहिलाय. एखादी पिक्चर वगैरे बघतो म्हणलं, बट असं काही होऊनच नाही राहिलंय. तरी पाहू आता आपण. सो आता 9 वाजले आहे, काही काम तर वगैरे आहे नाही. सो शुड वी मेक आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर? या ऑफकोर्स, वाय नॉट. FB, फेसबुक. माहित नाही वोडाफोन काऊन एवढं स्लो चालून राहिलाय. खूपच स्लो चालत आहे. का झालं याला माहित नाही. टिल देन लॉग इन करेपर्यंत आपण काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये, म्हणजे आपण तोपर्यंत बोर नाही झालं पाहिजे. एक WA ओके. सर्वोच्चले सो तर मला म्हणायचं होतं की असं कोणती गोष्ट आहे जे आपण आपल्या लाईफला थोडंसं बिकम बेटर बनवू शकतो. असं का आहे जे आता आपण आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रोज करत आहे. सो दॅट इज गुड, बट अनफॉर्च्युनेटली मला काहीतरी कमतरता वाटत आहे. कमतरता म्हणजे इट्स लाईक काहीतरी कमी आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये, आणि ती गोष्ट मला काफी क्लिअरली दिसून पण राहिली आहे. कोणती गोष्ट म्हणजे एक आय डोंट नो, एक फीमेल फ्रेंड, या शुड आय से दॅट, अजीब से हार्मोन्स क्रिएट होऊन राहिले माझ्या डोक्यामध्ये, आणि मुलींबद्दल मी खूप जास्त आकर्षित होऊन राहिलो आहे. म्हणजे पहिले तरी होतं म्हणा, बट आता थोडं जास्त. या म्हणजे जस्ट लाईक एव्हरी टाइम मी, म्हणजे आता स्नेहा तांबळे बद्दल विचार नाही करत, बट जस्ट लाईक कोणती पण रॅन्डम मुलगी, व्हॉट्स माय गर्लफ्रेंड, किंवा जर ती माझी गर्लफ्रेंड वगैरे असती तर, सो आय जस्ट थिंक लाईक दॅट. अशाप्रमाणे विचार करून राहिलोय, जे चांगलं आहे का वाईट आहे मलाच नाही माहित. वेल, मी एवढं सांगू शकतो की ज्याप्रमाणे होऊन राहिलाय, जे सिच्युएशन आहे, तो लाईक प्रिटी कॉम्प्लिकेटेड. या म्हणजे राईट नाऊ तू 25 आहे आणि यू आर यंग.
आणि तू यंग आहे आणि तुझ्यामध्ये असे चेंजेस येणं स्वाभाविक आहे, कारण ऑफकोर्स तुला मुलीमध्ये इंटरेस्ट असणं स्वाभाविक आहे, कारण तुझं वय झालंय म्हणजे या वयात तू एका मुलीसोबत असायला हवा. बट आय डोंट, म्हणजे मी नाही आहे, सो मला तसं वाटते की पाहू पुढे वगैरे. पण हे बघ, एवढं तर माहित आहे, एवढं तर कळतं आपल्याला की समोर जाऊन आपल्या लाईफ मध्ये अशा खूप साऱ्या मुली येणार आहे, खूप सारे लोक येणार आहे. सो डोंट नीड टू बी पॅनिक, डोंट नीड टू बी बॉदर एनिथिंग, कारण या एव्हरीथिंग गोइंग रिअली स्मूथली, एव्हरीथिंग गोइंग, सगळेजण येणारच आहे. सो या काही अशी भ्यायची वगैरे काही अशी गरज नाही असं मला वाटते. स्टील आपण आपल्या कामावर विश्वास ठेवायला हवा, बस, दॅट्स इट. नवीन नवीन आयडिया आली पाहिजे, नवीन नवीन आयडिया आली, आपण स्क्रिप्ट दूर तू त्या दिवशी पहिल्या दिवशी कसं मस्त स्क्रिप्ट वगैरे लिहिली होती, अशा प्रमाणे थोडीशी स्क्रिप्ट लिहित जा ना. इट डस, म्हणजे थोडस बरं पण होईल. मला पण वाटतं ते स्क्रिप्ट वगैरे लिहायला हवी, कारण ते थोडस एक प्रकारे बिझी ठेवते आपल्या माइंडला वगैरे. आय डोंट नो, म्हणजे मी अजूनपर्यंत त्याला प्रॉपरली अजूनपर्यंत जास्त ट्राय केला नाही. सो म्हणजे कसं आहे की तो एक एरा असतो, म्हणजे एक वेळ त्याच्यामध्ये घुसलं या मग मला. आणि ऑफकोर्स त्या गोष्टीसाठी नाही का खूप साऱ्या गोष्टी कमी पाहिजे, म्हणजे इंटरनेट नाही पाहिजे, मोबाईल मध्ये काहीच नाही, ना लॅपटॉप, ना कुछ भी नाही. ओनली मोबाईल, त्याच्यामध्ये नो इंटरनेट, आणि देन तुमची लाईफ कटून राहिली, तर तेव्हा तू तुझ्या हे जे स्किल्स आहे त्याला खूप चांगल्याने डेव्हलप करू शकते असं मला वाटते. कारण मागच्या वेळेस आपण बायनरी कोडचे 16 सेगमेंट लिहिले होते, इट जस्ट बिकॉज ऑफ दॅट. म्हणजे आपण जस्ट कानात हेडफोन टाकले आणि धडाधड लिहून राहिलो होतो. म्हणजे आपण बिलकुल त्या झोन मध्येच गेलो होतो, त्या झोन मध्ये गेल्यानंतर आपण ते लिहून राहिलो. सो अशी सिच्युएशन यायला पाहिजे असं मला वाटते, बट राईट नो मला शिकावं लागेल, कारण डिस्ट्रॅक्ट तर खूप ठिकाणी राहणार आहे. या सो आपण फोकस राहणं शिकलं पाहिजे असं मला वाटते, आणि दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग. बाय द वे, सो लेट्स मेक द आर्टिफॅक्ट एपिसोड इवन बेटर. सो द फर्स्ट क्वेश्चन इज द एक्सटर्नल डिबेट, फुटबॉल or rugby. ओके, विच गेम यू लाईक? फुटबॉल आवडते किंवा रग्बी? ओके, रग्बी तर जस्ट लाईक काही आहेच नाही, रग्बी म्हणजे काय आहे. बट इन्स्टेड ऑफ रग्बी आय थिंक क्रिकेट. कोणता खेळ तुला आवडतो, क्रिकेट किंवा फुटबॉल? बघणं, खेळणं, वॉडेवर, कोणत्या ह्याच्यात? वेल, खेळामध्ये मला फुटबॉल आवडतो. खेळणार कोणासोबत? आपण मित्रासोबतच खेळणार. सो इट जस्ट लाईक खेळामध्ये मला फुटबॉल आवडतो, बट बघण्यामध्ये मला क्रिकेट आवडते. आता बघण्यामध्ये काऊन? कारण आपण बघतो ते लोकांचे गेम, जस्ट लाईक मेसी, रोनाल्डो. आय डोंट इवन नो हु इज दॅट गाय इज. बस फक्त एक दोन जणांचे काही नाव माहित आहे, बस, दॅट्स इट. बट कसं आहे की बघण्यामध्ये मला क्रिकेट आवडते आणि खेळण्यामध्ये मला फुटबॉल आवडते. बट गेल्या काही पास्ट फ्यू इयर्स मध्ये नाही का माझं खेळावर काफी दुर्लक्ष झालंय. जस्ट लाईक पहिले डिसाईड केलं की खेळणं वगैरे आपल्या लाईफ मध्ये वगैरे काही आहे नाही. हा ठीक आहे, थोडस मौज मजेसाठी वगैरे खेळणं ठीक आहे, बट आय डोंट थिंक की आपण खेळणं वॉज बिंग रिअली प्रोफेशनल. एक फ्रेंड आहे माझा, कांबळे, शुभम कांबळे, याला कंबा म्हणतात सगळेजण. इट इज लाईक ही ड्रॉप हिज इंजिनिअरिंग फॉर हिज फुटबॉल. काय साला, तो अमरावतीला मस्त PR पोटे कॉलेजमध्ये मस्त इंजिनिअरिंग करून राहिलाय, चांगले ग्रेड्स पण आहे त्याला, चांगलं डोकं पण आहे त्याला मस्त. काय आहे का झालं माहित नाही, हा भाऊ फुटबॉलसाठी इतका मरीमर करते. हा वर्धेला येतो आणि मस्त फुटबॉल खेळतो. ही जस्ट लाईक ही रिअली पॅशनेट अबाउट दिस थिंग. सो असं म्हणतात त्याला त्याच्यामध्येच करिअर करायचं असेल, सो ही विल बी गुड. कारण तोही काय असं काही बेवकूफ वगैरे नाहीच आहे, त्यालाही माहित आहे का तो काय करून राहिलाय. सो आय थिंक इट वुड बी रिअली बेटर टू थिंक ही सेल्फ. त्याला स्वतःला कळायला पाहिजे
आणि त्याला स्वतःला कळलं आहे असं म्हणून आपण जस्ट मूव्ह ऑन. कारण कधी कधी आपल्याला वाटते का फुटबॉल जस्ट लाईक अ रिअली, म्हणजे कशाला टाइम वेस्ट वगैरे करत आहे आपण असं म्हणत असो, बट त्यासाठी ते एक पॅशन असते आणि दॅट पॅशन वॉज रिअली इम्पॉर्टंट. सो या त्याला वाटते आपण तो त्याच्यात खुश आहे, सो तो खुश आहे. या दॅट्स इट. बट मला असं काही क्रिकेटमध्ये किंवा फुटबॉलमध्ये वॉटेवर खेळण्यामध्ये वगैरे असं काहीच इंटरेस्ट वगैरे अगोदरपासून होतच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द मोस्ट मेमोरेबल कॉस्ट्युम आय वॉन. कालचाच क्वेश्चन आहे. आय विश आय कुड स्पीक. I can stand when it. My favorite routine is a typical excuse when I don't want to go to gym. Flat or high heels. Song that defines me. Song that defines me. गाणं जे तुला डिफाईन करते. वेल, गाणं जे तुला डिफाईन करते म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटी डिफाईन करते. तुझी पर्सनॅलिटी काय आहे? शांत सुंदर सुशील. या यू कॅन से दॅट बिकॉज ऑफ द टॅटू, बट दॅट इज नॉट माय पर्सनॅलिटी. म्हणजे हे पर्सनॅलिटी असं म्हणू शकतात, बट दॅट डझंट राईम्स विथ सॉन्ग. मला असं वाटते की आय डोंट नो, म्हणजे खूप सारे गाणे आहे यार या, म्हणजे जस्ट लाईक लॉट्स ऑफ थिंग्स. म्हणजे कधी कधी असं वाटते की ब्रदर्स मध्ये जे अँथम सॉन्ग आहे ते जस्ट लाईक माझ्याशी रिलेटेड आहे, कारण समोर जाऊन पण मी अशीच मेहनत करणार, काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे अशी जिम वाली मेहनत नाही, बट टार्गेट्सला अचीव करण्यासाठी जे मेहनत लागते त्या त्या तर ती बहुतेक. सो असं वाटते, बट आय डोंट थिंक सो इट वुड बी काही होईल वगैरे. बट म्हणजे गाणं आपण स्वतः लिहितो असं ऍक्च्युअली मला क्वेश्चनच नाही कळला. I'm pretty confusing about this. Which songs, काय questions काय? Which song? A song that define me. Pretty lame. Next question. If I were a musical instrument, I would be. I don't know यार. Pretty lame questions विचारून राहिलाय. Just like pretty stupid. मला असं नाही वाटून राहिलं की आज आपला आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर वगैरे बनेल. ऑफकोर्स बनेल डूड. तू फक्त नेक्स्ट तर कर. जे क्वेश्चन तुला आवडेल ते क्वेश्चन्स येईल ना. तर आय वॉज ओव्हर एक्साइटेड व्हेन बाबर एवढा चांगला क्वेश्चन आला अँड देन यू जस्ट ड्रॉप. बघ ना. सो यू जस्ट नीड टू बी पेशन्स. हा, म्हणजे कधी नाही का कोणत्या गोष्टीला एकदम क्विकली जज किंवा क्विकली रिॲक्शन द्यायची काहीच गरज नाही. यू जस्ट नीड टू बी पेशन्स फॉर अ वाईल. आणि जेवढं झालंय त्याला खुश म्हणायचं ना. म्हणजे हे आता बघ, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता राईट नाव मी का केलं असतं, आता मला बोलायचं तर नाहीच आहे, कारण राईट नाव म्हणजे टायर्ड तर नाही, बट एवढा पण एक प्रकारे एक्सायटेड नाही का आपण आर्टिफॅक्ट एपिसोड इव्हन बेटर बनवू. या आय एम जस्ट बिंग लाईक, असं वाटतं का मी फक्त लॅपटॉप काढू, एखादी पिक्चर बघू आरामात बसून. बट काय आहे की जस्ट लाईक तू आता फ्लो मध्ये आहे ना, जरी तुझा इंटेन्सिटी जरी कमी असली तरी थोडं बहुत फ्लो मध्ये आहे ना. तू तू सुरू तर केलं रेकॉर्डर, तू आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केलं ना, तू फेसबुकवर लॉग इन केलाय, तुला ते क्वेश्चन्सचा जो पॅलेट्स आहे तो दिसून पण राहिलाय. यू जस्ट नीड टू बी नेक्स्ट. तू इथपर्यंत आल्यानंतर का तू क्विट करून राहिलाय? दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. कारण आपण नाही का जेवढ्या दूर जाऊ ना, आणि तेवढ्या दूरून आपल्याला वाटलं की आपलं काम खूपच बेकार आहे आणि आतापर्यंत आपण जे काही काम केलं इट वॉज लाईक रिअली बकवास, तर मग आपण तिथून क्विट करून टाकतो आणि गो बॅक टू फर्स्ट, पहिले वाचून जातो. तर अशा वेळेस काय होते, का समोर येणार जे चांगलं काम ते तर येत नाही, कारण तुम्ही मधातून क्विट करता. आणि जे खराब काम झालेलं आहे आणि अजूनपर्यंत काम सुरूच नाही केलंय, तर विच वन यू लाईक? सांग बरं. एकाने खराब काम केलंय आणि एकाने कामच सुरू नाही केलंय, तर कोणतं चॉईस करशील? ऍटलिस्ट जे खराब आहे त्याला तर सुरू करेल. हा, म्हणजे आम्हाला एकदम स्टार्टिंग पासून सुरू करावं नाही लागणार, राईट? सो ठीक आहे, सांगणं ओके, मी तुला सिंपल शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, रेस सुरू आहे. रेस मध्ये 10 गडी आहे.
500 मीटरची रेस आहे. 10 जण असे रेससाठी लागू आहे. आता कसं आहे की तू त्या रेसमध्ये उभा आहे आणि तुला धावायचं आहे 500 मीटर. ओके, इट जस्ट लाईक हे रेस एक प्रकारे एकदम म्हणजे एकदम अशी टेस्ट रन आहे. म्हणजे हे रेस तुला डिफाईन नाही करणार का तू जिंकला का हारला. यू जस्ट नीड टू बी टेस्ट, म्हणजे यू जस्ट नीड टू बी प्रॅक्टिस फॉर इट्स. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही तिथे आहात रेस द्यासाठी. आता शिटी वाजली, सगळेजण धावायला लागले. जेव्हा स्टार्टिंगचा तुझा परफॉर्मन्स आहे ना, इट वॉज नॉट रिअली गुड. म्हणजे स्टार्टिंगच्या 1 मिनिट मध्येच तुझ्या सोबतचे जेवढे 10 जण आहेत, 10 जणांपैकी ऍटलिस्ट 7 जण 100 मीटर क्रॉस केलं पण आहे त्यांनी. 100 मीटर क्रॉस केलं पण आहे. बाकीचे, आणि तू सर्वात लास्ट आहे आणि या 1 मिनिटामध्ये तू हार्डली फक्त 50 मीटर क्रॉस केलाय. 50 मीटर क्रॉस केलाय. तर तुला असं वाटते आणि तुला डेफिनेटली वाटून राहिलाय की तू गेम पासून आउट झालाय, राईट. तुला तेव्हाच माहित झालं की तू गेम पासून आउट झाला. व्हाय यू थिंक लाईक दॅट? तू का असा विचार केला? कारण तुझ्या समोर 9 जण आहे आणि ते खूप फास्ट चालत आहे ऍज कम्पेअर टू यू. तर तू स्वतःमध्येच एक प्रकारे डिमोटिवेट करून टाकलं स्वतःला की तुझ्याशी होणारच नाही, तुझ्याशी होणारच नाही, आणि तू तिथेच क्विट करून टाकला. तू तिथेच क्विट करून टाकला. आता सांग बरं, हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? दॅट इज रिअली बॅड थिंग. ऑफकोर्स दॅट इज, याच्यात काही आहेच नाही, काही 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 मिनिंगच नाही. आपण कोणत्याही स्टेजवर असो बरं, कितीही बेकार स्टेजवर असो, डोंट नीड टू बी गिव्ह अप. गिव्ह अप करायची बिलकुल गरजच नाही. तू समजा तिथून थोडस समजा जर चॅलेंज दाखवलं असतं, माझ्यामध्ये थोडं एक्साइटमेंट दाखवलं असतं की मला काही ना काहीतरी करायचं आहे, तू त्या स्टेज पासून थोडं जास्त जोरात धावला असतं ना, तू शेवटचा नंबर नाही आला असता, ऍटलीस्ट तुझा 5वा. बोल ना, आलाय का? हा बस आलोच. तुझी माझा डब्बा आलाय राईट नाव. आय एम जस्ट नीड टू ईट, कारण मला भूक पण लागली आहे. बट एनर्जेटिक वर्ड इज नीड टू अंडरस्टँड की आपल्याला नाही का नेहमी नाही का क्विट कधी नाही करायचं कोणत्या स्टेजवर. राईट नाव मी आता जसं क्विट केलं करणार होतो 85 एपिसोड, बट डोंट नीड टू बी क्विट. हा बरं, मी सुद्धा पण क्विट केलं होतं. खूप सारे जण करतात राव अशा परिस्थितीमध्ये. सो यू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ. Is it? This is the end. This is the my artifact episode number 12. Thank you.